उन्हाळ्यात आंबा खायला सगळ्यांनाच आवडतो, पण आज मी तुम्हाला आंब्यापासून बनणारी आंबा जेली दाखवणार आहे. आणि आंब्याचं सीझन जाण्याच्या आधी ही जेली बनवून ठेवा. ही जेली इतकी टेस्टी लागते की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील. लहान मुलं रोज मागतील अशी ही आंबा जेली घरच्या घरी कशी बनवायची, चला तर जेली बनवायला सुरुवात करूया. मी इथे 2 आंबे घेतलेले आहेत आणि पाणी टाकून आंब्यांना छान स्वच्छ धुवून घ्यायचे. आंबे छान पाण्याने स्वच्छ धुवून घेतले की आपल्याला आंब्याचा गर काढून घ्यायचा आहे. आता हा आंब्याचा जो पल्प आहे ते एका मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे, ग्राइंड करून घ्यायचं आहे. यात एक थेंबही पाणी घालायची गरज नाही. आता गॅसवर पॅन ठेवायचं आणि जी आपण आंब्याची प्युरी बनवून तयार केलेली आहे ते आपण पॅनमध्ये टाकणार आहोत आणि छान फिरवत राहायचं. गॅस अजिबात फुल करायचा नाही, गॅसची फ्लेम स्लोच असू द्यायची. आता यात 1 कप साखर घालायची आणि एकसारखं असं फिरवत राहायचं. तुम्हाला जर मँगो जेली गोड पाहिजे असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता. आता यात आपण 1 चिमूटभर फक्त काळं मीठ टाकणार आहोत. आता याला लो फ्लेमवर असं शिजवून घ्यायचं आहे. हे पल्प जे आहे हे आपल्याला लो फ्लेमवरच शिजवून घ्यायचं आहे, जास्त ओव्हर कुक करायची गरज नाही. एक फक्त 5 ते 7 मिनिट शिजवून घ्यायचं आणि नंतर एका ताटाला छान तूप लावायचं. आता यामध्ये आंब्याचं आपण जे मिश्रण केलेलं आहे त्यामध्ये ओतायचं, ताटामध्ये एका ओतायचं. आता हे मिश्रण ताटामध्ये असं पूर्ण काढून घेतलं की ताटाला थोडंसं असं टॅप करायचं, म्हणजे याला एकसारखी लेयर येते. आता आपल्याला हे 2 दिवस असं उन्हामध्ये ठेवायचं आहे आणि कडकडीत उन्हामध्ये हे ताट ठेवायचं आहे. पूर्ण असं वाळवून घ्यायचं आहे आणि छान वाळलं की आपल्याला ही अशी छान याची पोळी तयार होते. कडकडीत ऊन असेल तर हे छान 2 दिवसात वाळतं. तर बघा, 2 दिवस मी छान उन्हामध्ये ठेवल्यानंतर आपली ही आंबा पोळी अशी तयार झालेली आहे. म्हणजेच आंबा जेली, मँगो जेली आपली तयार झालेली आहे. फक्त याला आपण कट करून याचं पीसेस करून घ्यायचे आणि एखाद्या डब्यामध्ये भरून घ्यायचं. बघा, असं सुरीने किंवा तुमच्याजवळ शंकरपाळे बनवायचं जे असं हे साधन असते, यंत्र असते, त्याने पण तुम्ही हे आंबा जेली कट करू शकता. बघा, याचं टेक्स्चर एवढं छान आलं आहे ना, हे कट करताना एवढी मजा येत होती ना, खूप छान वाटत होतं कट करताना. एकदम स्मूथ असं कट होत होतं. बघा, किती सुंदर आणि चमकदार अशी आंबा जेली आपली तयार झालेली आहे. ही जेली तुम्ही डब्यात भरून ठेवा आणि अनेक दिवस तुम्ही साठवून ठेवू शकता. एकदम साध्या, सोप्या आणि कमी वेळात ही मँगो जेली तयार होते. पण जो काही वेळ लागतो तो फक्त 2 दिवस हे वाळवण्यामध्ये जातात. तेवढे पेशन्स ठेवावे लागेल आणि एकदम छान अशी मँगो जेली आपली तयार झालेली आहे. तर मंडळी, अशी तयार झाली आहे आपली चविष्ट आणि घरगुती आंबा जेली. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये तुमचा अनुभव सांगायला विसरू नका. तर वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण क्लिक करा. भेटूया पुढच्या स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा. धन्यवाद.